अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना गुरुवारी रात्री उशिरा आणखी चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हे चौघेही एकाच कुटुंबातील असून यामध्ये 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षाच्या मुलासह त्यांची आई आणि एका 30 वर्षीय युवकाचा समावेश आहे। 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। अकोला जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 13च्या वर पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे। हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे। त्यामुळे आता अकोला शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 झाली आहे। कोरोना संसर्गाचं अकोला जिल्ह्यातलं प्रमाण आजही वाढतं असून अकोला जिल्ह्यात आज सकाळी आपल्याला जे काही रिपोर्ट्स प्राप्त झाले त्यामध्ये त्या एकाच कुटुंबातील आणखी 4 लोकांना कोरोनाची पॉझिटिव्ह असल्याची लक्षणं आढळून आल्याने त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत। ते एकाच कुटुंबातील आहेत, ज्यामध्ये आपण पहिला जो आपल्याकडे जो रिपोर्ट आलेला होता त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेली ही 4 व्यक्ती असल्यामुळे त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत। या संदर्भामध्ये आपण अकोला जिल्ह्यामध्ये आणि अकोटमध्ये आणि अकोटफैल आणि बैतपुरा या दोन्ही परिसरामध्ये कालचं जे काही आमचं सर्वेक्षणाचं काम सुरू झालं आहे त्याच्यामध्ये अत्यंत चांगला सहभाग, चांगलं सहकार्य हे लोकांनी दिलेलं आहे। असं सहकार्य जर का आपलं 14 दिवस राहिलं आणि लोकांना जी काही जनतेला माझं असे आवाहन राहील की त्यांनी या निमित्तानं घराच्या बाहेर एकतर पडू नये आणि आपल्याला जर का कुठल्याही पद्धतीची लक्षणं, सर्दी, ताप, खोकला याच्या अशा प्रकारची कुठली लक्षणं आढळली तर तात्काळ आपल्याकडे जे काही आरोग्य पथक येत आहे त्या आरोग्य पथकाला ही माहिती उपलब्ध करून द्यावी। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून वर्षा मोरे।